दौलतच्या थकीत बिलासंदर्भातील सुनावणी गोंधळामुळे झाली तहकूब. पुढील सुनावणी होणार जून महिन्यात. नाराज शेतकरी आणि कामगार आहेत आंदोलनाच्या पावित्र्यात. दौलत साखर कारखान्याला ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना FRP देण्यासाठी प्रादेशिक सहसंचालक यांच्या कार्यालयात शेतकरी प्रतिनिधी, दौलत साखर कारखाना व्यवस्थापन, जिल्हा मध्यवर्ती बँक आणि अथर्व कंपनी प्रतिनिधी यांना एकत्रित सुनावणीसाठी बोलवण्यात आलं होतं. ऊस उत्पादकांना त्यांची थकीत FRP व्याजासह मिळावी अशी मागणी ब्लॅक पॅन्थर संघटना आणि दौलत बचाव कृती समितीच्या वतीनं करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर ही सुनावणी घेण्यात येत होती. मात्र गोंधळामुळे ही सुनावणी तहकूब करून पुढील सुनावणी जून महिन्यात होणार असल्याचं सांगण्यात आलं. ब्लॅक पॅन्थरच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार थकीत FRP आणि त्यावरील कायदेशीर व्याजाची रक्कम सुमारे 90 कोटीच्या घरात जाते. ही रक्कम लवकरच मिळेल आणि सुमारे 13 वर्षाचा वनवास संपेल अशी ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना आशा होती. मात्र बाउन्सर आणून अथर्व कंपनीकडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यामुळे शेतकरी आणि कामगारांमध्ये नाराजी पसरून गोंधळ उडाला. या दरम्यान साखर सहसंचालकांनी सुनावणी तहकूब करून पुढील सुनावणी जूनमध्ये घेण्याचा निर्णय घेतला. यामुळे शेतकरी कामगार आंदोलनाच्या पावित्र्यात असून याबाबत लवकरच बैठक घेऊन पुढील दिशा ठरवणार असल्याचं सांगण्यात आलं. यावेळी ब्लॅक पॅन्थरचे सुभाष देसाई, विष्णू गावडे, पांडुरंग बेनके, तानाजी गडकरी, शामराव मुरकुटे, MM तुपारे आदींसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.